आपल्याला आता स्वाध्याय 6.1 सोडवूया आपण। तर पहिला प्रश्न याप्रमाणे दिलेला आहे का ही एक आकृती दिले तर ज्याच्यात रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्पर ओ बिंदूमध्ये छेदत आहेत, बरोबर। आणि आपल्याला दिलेला आहे कोण ए ओ सी आणि अधिक कोण बी ओ ई बरोबर 70 अंश। तसेच कोण बी ओ डी बरोबर 40 दिला असेल तर कोण बी ओ ई शोधायचा आहे हा कोण, आणि कोण सी विपरीत कोण सी ओ ई म्हणजे हा पूर्ण कोण शोधायचा आहे। बघा इथे आकृती व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी इथे आकृती तुम्हाला दाखवलेली आहे की आपल्याला दिलेला काय आहे ए बी आणि सी डी परस्पर ओ बिंदूमध्ये छेदत आहेत, बरोबर। तसंच आपल्याला बी ओ डी हा स्पेशल कोण दिलेला आहे 40 अंश। हाच कोण बी ओ डी तुम्ही कोण व्यवस्थित बी ओ डी म्हणजे कोणता भाग आवरला जातो इतका म्हणजे हा कोण 40 अंश। तर आपल्याला शोधायचा आहे कोण बी ओ ई पहा बी ओ ई रस्ता तुम्हाला पकडायचा आहे बी ओ ई म्हणजे कोणता भाग आवरला जातोय तर हा कोण आपल्याला शोधायचा आहे। तसंच विपरीत कोण सी ओ ई विपरीत कोण तर पहिला कोण सी ओ ई कुठे आहे कोण सी ओ ई म्हणजे हा इतका भाग आवरला जातोय, बरोबर। तर याच्या शिवायचा जो कोण आहे विपरीत कोण म्हणजे मी तुम्हाला सांगितलेला का जो कोण असेल त्याला शोधायचा आणि त्याला 360 मधून मायनस करायचा। तर आपण काय करू हा कोण शोधूया आणि 360 मधून मायनस करू म्हणजे आपल्याला विपरीत कोण मिळेल। त्यानुसार अजून आपल्याला पुढे काय दिलेलं आहे का कोण ए ओ सी आणि बी ओ ई याचे परफेक्ट वेगवेगळे माप नाही दिले पण त्यांची बेरीज किती दिलेली आहे 70 अंश। तर आपण ही वस्तूचा वापर करूया। आकृती तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर आपण उदाहरण सोडूया। आता सर्वात प्रथम बघा हा जो परिणाम दिलेला आहे त्याला आपण देऊन टाकतो नंबर 1, बरोबर। तसंच हा जो कोण शोधायचा आहे सी ओ ई त्याला मी घेतोय एक्स आणि दुसरा एक कोण जो बी ओ ई शोधायचा आहे त्याला मी घेऊन घेतो वाय किंवा राहू द्या तो कोण आपण असं घेऊन घेऊ। चला कोण ए ओ सी आणि कोण बी ओ ई बरोबर 70 अंश दिलेला त्याला दिला म्हणजे परिणाम नंबर 1। आता व्यवस्थित लक्ष द्याल तर ए बी ही एक रेषा आहे, बरोबर, किंवा ए ओ बी हा एक सरळ कोण आहे। तुम्ही इथे मी याप्रमाणे जर ठेवून देऊ बिंदू, बरोबर, तर तुम्हाला दिसतं शून्यापासून सुरू होऊन ती रेषा कुठे संपते 180 पर्यंत। अर्थातच ए ओ बी हा सरळ कोण किती अंशाचा होऊन जाणार आहे 180 अंशाचा। तर आपण लिहू शकतो का येथे कोण ए ओ बी बरोबर 180 अंश। का बरं, कारण ते कोणते कोण आहे सरळ कोण रेषा आहे आणि म्हणून तो काय असणार सरळ कोण। चला आता पण ए ओ बी त्याच्यावरती कोणकोणते आलेले आहेत कोण मी तुम्हाला सांगितलं अगोदर पण काही एक हँगर आहे तो दर्शवला असेल लटकवला टांगला असेल वरती तर तिथून वेगवेगळ्या आपण चाबी लटकवण्यासाठी वेगवेगळ्या आपल्याला पट्ट्या दिलेल्या असतात, बरोबर। आणि या सर्व पट्ट्या त्याच अँगलवरती आलेल्या असतात, अर्थात हे सगळे आसन्न कोण आहेत, बरोबर। हे 1, 2 आणि 3 आसन्न कोण आहेत त्यांनी मिळून ही एक सरळ कोण ए बी बनवलेला आहे ए ओ बी बनवलेला आहे। तर ए ओ बी मध्ये कोणकोणते कोण येतात कोण ए ओ सी प्लस कोण सी ओ ई प्लस कोण ई ओ बी, बरोबर। मी लिहितो इथे ए ओ बी मध्ये कोणकोणते कोण येतात तर कोण ए ओ सी अधिक कोण सी ओ ई अधिक कोण ई ओ बी किंवा बी ओ ई पण म्हणू शकता कोण बी ओ ई, बरोबर। पण कोण ए ओ बीच्या जागी हे सगळं लिहिलं पण याची बेरीज किती येणार 180 कारण हे कोणते कोण आहेत आसन्न कोण या शब्दाच्या आपण इथं कोणांचा वापर केलेला आहे, बरोबर। चलो म्हणून आता मी काय करतो ए ओ सी आणि बी ओ ई बघा आपण हा पहिला परिणामाचा वापर करायचा आहे तर हे दोघांना आपण सोबत लिहूया। तर कोण ए ओ सी अधिक हे जागा चेंज करतोय बी ओ ईला मी इथे आणतोय कोण बी ओ ई अधिक हा सी ओ ई बाकी राहिला त्याला मागे लिहितोय सी ओ ई बरोबर 180। का बरं, कारण क्रमाचा नियम सत्य आहे बेरीजेसाठी, बरोबर। आता बघा ए ओ सी आणि बी ओ ई त्याची बेरीज किती आहे 70 आपल्याला परिणाम 1 मध्ये दिलेलाच आहे तर इथे लिहून घेतो याच्या ठिकाणी 70 अधिक कोण सी ओ ई बरोबर 180। या काय लिहिला तर परिणाम 1 वरून मी हा परिणाम लिहून टाकला 70, बरोबर। म्हणून
आता साईड चेंज करू तर कोण COE बरोबर 180 मायनस 70 अंश. चला 180 मायनस 70 म्हणजे किती होणार आहे 110. तर कोण COE हा आपल्याला मिळाला 110 अंश बरोबर. तर कोण COE ज्याला आपण x घेतलेला आहे तो किती मिळाला 110 मधला x. हां इथं तुम्ही लिहू शकता म्हणून x बरोबर 110 हा मधला कोण. मधला कोण COE मिळाला 110. आता आपल्याला शोधायचा विपरीत कोण. विपरीत कोण म्हणजे मी सांगितलं त्यानुसार तुम्हाला त्या कोणाला 360 मधून मायनस करून टाकायचा म्हणजे इथून ते इथपर्यंतचा कोण. समजताय का. किरण OC पासून ते किरण OE पर्यंत इकडचा जो कोण आहे त्याला म्हणू आपण विपरीत कोण. तर खाली लिहू शकतो म्हणून विपरीत कोण COE बरोबर 360 मधून कोणता भाग मी मायनस करतोय हा x वाला पोर्शन मायनस करतोय. तर मायनस x बरोबर 360 मायनस xची किंमत किती मिळवली आपण 110 वजा बाकी येणार 250 बरोबर. 36 वजा 11 आपल्याला मिळेल 25. विपरीत कोण COE बरोबर मिळालं 250 बरोबर. अजून आपल्याला एक परिणाम मिळवायचे काय आहे कोण BOE. आता कोण AOC आणि BOE यांची बेरीज दिलेली आहे आपल्याला 70. तसेच आता बघा BOE बरोबर. BOE कोण आणि हा कोण COE सॉरी मित्रांनो. आता BOD आणि कोण COA कारण आपण पहिला सांगितलं काय CD रेषा आणि AB रेषा परस्पर O बिंदूमध्ये छेदत आहेत बरोबर. अर्थात हे जे दोन कोण झाले बरोबर हे दोन कोण काय झाले परस्पर अभिकोण म्हणजे हाच माप जर 40 दिला असेल तर आपल्याला हा AOC हा माप पण किती मिळणार आहे 40 बरोबर. तर या दोन कोण समान झाले या माप मिळणार आपल्याला 40. आपण लिहू शकतो येथे कोण AOC बरोबर कोण BOD बरोबर 40 अंश. का बरं हे कोणते कोण आहेत अभिकोण किंवा मग विरुद्ध कोण बरोबर. AOC आणि BOD समान झाले 40 बरोबर. तर आपण हा परिणाम जो आहे कोण AOCचा परिणाम मिळाला आपल्याला 40 माप मिळाला. त्या परिणाम 1 मध्ये आपण ठेवून देऊ. तर जिथून आपल्याला BOEची किंमत लिहून घेऊ बरोबर. या आपण कशा म्हणतं 1 मध्ये ठेवू. पहिला जो परिणाम आपण नाव दिला त्याच्यात ठेवू म्हणून 40 अधिक कोण BOE बरोबर येणार 70 अंश म्हणून कोण BOE बरोबर 70 वजा 40 बरोबर येणार 30. अर्थात आपल्याला जो कोण मिळाला पाहिजे तो मिळून गेला. तिथे मी बॉक्समध्ये उत्तर लिहितोय कोण BOE बरोबर येणार 30 अंश बरोबर. तर हे जे दोन उत्तर आहेत ते मागितलेले उत्तर आणि मित्रांनो आता आपण पाहूया दुसरा प्रश्न. का आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये आपल्याला रेषा XY आणि रेषा MN हे परस्पर O बिंदूमध्ये छेदत आहेत. जर कोण POY बरोबर 90 अंश असेल तर B बरोबर 2:3 दिला असेल तर C ची किंमत शोधा. चला आपल्याला जी आकृती दिली ती ह्याप्रमाणे आहे व्यवस्थित मोठी दिलेली आहे. आपल्याला हा कोण POY बरोबर 90 अंशाचा दिलेला आहे बरोबर. आता कोण POY 90 अंशाचा दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे त्यानुसार अगोदरच्या उदाहरणामध्ये पाहिलं त्यानुसार सर्वप्रथम तर तुम्हाला एक रेषा मिळवून घ्यायची आहे. तर ती रेषा कोणती आहे रेषा XOY जो नेहमी प्रत्येक वेळेस काय होणार आहे सरळ कोण. बघा याप्रमाणे तुम्हाला ही रेषा घेऊन घ्यायची. तर या रेषेवरती जितकेही कोण आलेले असतील त्यांची बेरीज नेहमी 180 होते. कारण इथे मी तुम्हाला दाखवलं त्यानुसार बरोबर 0 पासून ते 180 पर्यंत ही पूर्ण रेषा अशी कंप्लीट होते म्हणून त्यांच्या बेरीज किती होणार 180 बरोबर. तर आपण कोणते कोण घेऊया का रेषा XOY ही सरळ कोण आहे तर त्याच्यावरती आलेले हे कोण XOM कोण MOP
आणि कोण POY यांची बेरीज होणार 180. त्याच अगोदर आपल्याला हे कोण A आणि B ज्याचे परफेक्ट माप नाही दिले पण A+B ची किंमत दिली 2/3. तर जेव्हाही असं प्रमाण दिलं असेल, गुणोत्तर दिलं असेल, तर त्यासाठी आपण काय घेऊन घ्यायचं, गुणक x, जे सामान्य अवयव असेल त्यांचा तो x घेऊन घेऊ. तर A ची किंमत होणार 2x आणि B ची किंमत होणार 3x. बरोबर. याला वाटल्यास तुम्ही परिणाम नंबर 1 द्या, ज्याचा आपण वापर करूया. आता सुरुवात करूया त्यानुसार. तर काय आहे, कोण XOY ही एक सरळ कोण आहे. येथे आन्सरची सुरुवात करतो मी. कोण XOY बरोबर किती येणार, तर 180. का बरं, तर हे कोणता कोण आहे, सरळ कोण. बरोबर. आता कोण XOY वरती कोणते कोण येणार, कोण XOM, MOP आणि POY. तर आता लिहू आपण कोण XOM अधिक कोण MOP अधिक कोण POY बरोबर 180 अंश. बरोबर. सरळ कोण आहेत आणि हे त्याच्यावर आलेले आसन्न कोण, ज्यांची बेरीज किती होणार 180. बरोबर. चला आता सगळ्यांचे माप लिहूया. तर XOM त्याचा माप किती दिला आपल्याला, B. तर इथे लिहूया आपण B. MOP त्याचा माप दिलाय A. तर इथे लिहूया A. अधिक POY जसं तर दिसतोय सरळ 90 अंशाचा कोण आहे, पण लिहून घेऊ 90 अंश बरोबर येणार 180. बरोबर. पुन्हा पहा, बीच्या माप आपण काय घेतला इथं, B बरोबर 3x आणि A बरोबर 2x. तर 3x, A ची किंमत 2x अधिक 90 बरोबर 180. तर कुठून घेतला, तर लिहू शकतो आपण बाय 1. बरोबर. इथे तुम्ही या आकृतीवरून लिहिलं ते पण सांगू शकता. बरोबर. नाही लिहिलं तरी चालेल. चला 3x अधिक 2x म्हणजे बेरीज होणार 5x अधिक 90 बरोबर 180. आता हा सरळ रेषीय समीकरण आहे जो आपल्याला सोडवायचा आहे. 90 इकडे गेले वजाबाकी होणार. 5x बरोबर 90 अंश म्हणून x बरोबर 90 भागिले 5 म्हणून x किंमत किती येणार 18. x ची किंमत मिळाली 18. पण आपल्याला x ची किंमत नाही मिळवायची, कुणाची मिळवायची, C ची. तर C नंतर मिळवूया, त्या अगोदर आपण A आणि B ची किंमत मिळवून घेऊ. तर म्हणून A बरोबर 2x बरोबर 2 गुणिले 18 बरोबर होणार 36. B बरोबर 3x बरोबर 3 गुणिले 18 बरोबर 54. बरोबर. इथे A ची आणि B ची किंमत आपण इथे 2x 3x ची घेतली, त्यानुसार x ची किंमत ठेवून A आणि B ही संख्या मिळवून घेते. का A ही 36 आणि B बरोबर 54 आहे. परंतु आपल्याला मिळवायचे आहे C. C हा कोणता बिंदू नाही, पण C हा कोणाचा माप दिलेला आहे आणि तो कोण आपल्याला मिळवायचा आहे. बरोबर. तर तुम्ही व्यवस्थित आता इथे लक्ष द्याल तर इथे हा T शेप रचला जातो. बरोबर. T शेप अर्थात रेषीय जोडीतील कोण. तुम्ही लिहू शकता का, कोण MOX अधिक कोण XON बरोबर बेरीज होणार 180. तर इथे मी साईडला लिहितोय कोण MOX प्लस कोण XON बरोबर 180. तर का बरं लिहिलं, तर हे कोणते कोण आहेत, रेषीय जोडीतील कोण. बरोबर. चला आता कोण MOX तर त्याचा माप आहे B आणि XON त्याचा माप आहे C. तर आपण लिहूया B प्लस C बरोबर 180. आकृतीवरून या लिहिला. चला पुन्हा B ची किंमत आपल्याला दिलेली आहे, आपण मिळवली 54. बरोबर. तर B ची किंमत लिहूया 54 अधिक C बरोबर 180. म्हणून C बरोबर 180 वजा 54 हे 4 10 आणि 17 मधून 5 गेले 12. C बरोबर किंमत किती मिळाली 126. अशा प्रकारे 2 प्रश्न आपले कंप्लीट झाले. मित्रांनो तिसरा प्रश्न पहा. आकृती 6.15 मध्ये कोण PQR म्हणजे हा कोण आणि कोण PRQ अर्थात कोण PRQ म्हणजे इकडचा कोण. बरोबर. म्हणजे दोन्ही कोण जर समान असेल तर आपल्याला सिद्ध करायचं आहे का कोण PQS बरोबर कोण PRT. बरोबर. आता आकृती व्यवस्थित इकडे लक्ष द्या.
तुम्हाला वहीमध्ये याप्रमाणे आकृती काढून प्रश्न लिहायचे आणि काय सिद्ध करायचे आहे ते पहा. इतर जे सिद्ध करायचे आहे ते मी रेड पेनने लिहिलेलं आहे. तुम्ही तसा वेगळा पेन पण वापरू शकता. का हे दोन कोण आपल्याला समान सिद्ध करायचे आहेत आणि दिलेले कोणते आहात तर हे दोन कोण समान दिलेले आहेत. कळतंय? हे दोन कोण आपल्याला समान सिद्ध करायचे आहेत आणि हे दोन कोण आपल्याला समान दिलेले आहेत. आता आहे खूपच सोपा. सिद्धतेचे उदाहरण असेल तरी तुम्हाला जे कोणाची जोडीचे व्याख्या आपण शिकवली अगोदर त्याप्रमाणे लक्षात घ्यायचं आहे. चला सगळ्यात पहिलं तर समजा की मी ह्या PR रेषाखंड झाकून टाकते. बरोबर? PR रेषाखंड झाकला तर बघा इथे तुम्हाला T शेप दिसतोय. बरोबर? T शेप अर्थात T फॉर टायगर, T शेप जो इंग्रजीचा आहे तो दिसला म्हणजे ते कोणते कोण झाले? रेषीय जोडीतील कोण. बरोबर? रेषीय जोडीतील कोण का ते नेहमी पूरक असतात म्हणून त्यांची बेरीज किती असणार? 180. तर कोणते कोण रेषीय जोडीतील कोण होत आहेत तर कोण SQP आणि कोण PQR. बरोबर? तर इथे लिहितो मी कोण SQP अधिक कोण PQR बरोबर 180. याला देतो मी परिणाम नंबर 1. आणि का बरं तर ते कोणते कोण आहेत? रेषीय जोडीतील कोण. ही कोणाची रेषीय जोडी असंही तुम्ही म्हणू शकता. चला त्याच्यानुसार जर मी रेषाखंड PQला झाकून टाकू तर इथे पण T शेप तुम्हाला दिसतोय. बरोबर? तर या T शेपमध्ये पण हे दोन कोण कोणते झाले तर रेषीय जोडीतील कोण आणि ते पण नेहमी पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज पण होणार 180. कोणते कोणते ते कोण आहेत? एक तर कोण PRT आणि दुसरा कोणता कोण आहे? कोण PRQ. बरोबर? ते आपण लिहून घ्या. कोण PRQ अधिक कोण PRT बरोबर 180. याला देऊ आपण परिणाम नंबर 2. आणि हे पण काय आहेत तर रेषीय जोडीतील कोण. बरोबर? आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे का कोण PQR आणि कोण PRQ हे दोन्ही कसे आहेत? समान. म्हणजे PQR आणि PRQ बरोबर समान आहे. तर समजा की हा ज्या माप जर X असेल तर हा माप पण काय असणार आहे? X. तर मी दोन्ही ठिकाणी XX लिहूया आपण इथे. तर लिहिता येणार आपण किंवा डायरेक्ट लिहूया. आता कोण PQR बरोबर कोण PRT बरोबर समान आहे. परिणाम नंबर 3. परिणाम नंबर 3 देऊन टाकला आपण. का बरं तर आपल्याला या दिलेल्या आहे प्रश्नामध्ये किंवा पक्षमध्ये. तर बाय 1 आणि 2 1 इक्वल टू 2 लिहितो. का बरं 1 बरोबर 2 कारण इथला परिणाम बघा उजवी बाजूची 180 आणि हा पण 180. जर या परिणामाची उजवी बाजू समान तर त्याची डावी बाजू पण समान असते. तर काय मिळेल आपल्याला? कोण SQP प्लस कोण PQR बरोबर कोण PRQ अधिक कोण PRT. दोन्ही परिणामाची डावी बाजू. पण आपण बघितलं का PQR आणि PRT समान. दोघांचे माप कसे आहात? आपण घेतलेले XX. तर लिहितोय मी SQP अधिक PQRचा माप घेतला मी X बरोबर PRQचा माप पण घेतला X अधिक कोण PRT. आता आपण जसं युक्लिडच्या नियमानुसार समान समान दोन्ही साईडने कॅन्सल तर हा X आणि हा X कॅन्सल. काय बाकी राहिला? कोण SQP बरोबर कोण इकडे बाकी राहिला PRT. आपल्याला जे सिद्ध करायचं आहे तर मिळालं कोण SQP म्हणजे इकडचा कोण आणि कोण PRT म्हणजे हा दोन्ही कोण समान आहेत. बघा तुम्हाला जे दिलेलं आहे प्रश्नामध्ये. बरोबर? तर SQP किंवा PQS दोन्ही साईडना समानच आहे. बरोबर? तर इथं आपला प्रश्न 3 कंप्लीट झाला. आता आपण पाहूया चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये पहा आपल्याला आकृती दिलेली आहे याप्रमाणे आणि त्याच्यात बघा एक रेषा AB दिलेली आहे. या रेषा AB वरती एक किरण OC दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला किरण OD दिलेलं आहे. तसेच आपल्याला कोण COBचे माप X, AOCचे माप Y, AOD याचे माप Z आणि BOD याचे माप दिले W. बरोबर? आता व्यवस्थित लक्ष द्या. हे जे माप दिलेले आहेत त्यांचा सिम्बॉल आहे XYZW. बरोबर? तर X अधिक Y बरोबर W अधिक Z. कोणता परफेक्ट माप नाही दिला पण या संबंध दिला त्याच्यामध्ये. तर आपल्याला सिद्ध करायचे आहे का AOB जी AOB आहे
ती एक रेषा आहे. तर तुम्हाला असं वाटेल का आकृतीवंत दिसते ही रेषा आहे, पण रेषा आहे म्हणजे एक सरळ रेषा आहे आणि सरळ रेषा म्हणजे एक सरळ कोन आहे आणि सरळ कोन आपल्याला त्याला सिद्ध करायचे आहे आणि सरळ कोन म्हणजे त्याचे माप किती आणायचे आपल्याला 180. तर जर आपण या AOBचं माप 180 घेऊन येऊ तर AOB एक रेषा आहे या सिद्ध होईल. आता तुम्ही म्हणाल का आकृती अनुसार तर टीचर दिसतंयच का ते रेषा आहे, मग आपण डायरेक्ट इथं टी शेप रेषीय जोडीतील कोन घेऊ. पण मित्रांनो तसं इथे घेता येणार नाही. का बरं? कारण जेव्हा प्रश्न अगोदरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे का ही एक रेषा आहे बरोबर, परंतु इथे आपल्याला ही रेषा सिद्ध करायची आहे म्हणून आपल्याला पहिल्यापासून ही रेषा असं घेता येणार नाही. तर वेगळं काय, तर आपण एक वेगळी वस्तू करूया का, आपण सुरुवात करूया कोन BOC ने. तर इथं मी आकृती तुम्हाला काढून दर्शवलेली आहे, त्याप्रमाणे आकृती काढायची आहे. तर आपण कोन BOC घेऊ. तुम्ही कोन COA पण घेऊ शकता किंवा AOC, कोन BOD पण घेऊ शकता, कोन AOD पण घेऊ शकता. मी Xची सुरुवात करतो म्हणून कोन BOC हा कोन घेतोय बरोबर. तर आपण मानून का हा कोन येथे कोन BOC बरोबर येणार X हा माप दिलेला आहे त्यांनी बरोबर. तर आपण त्याच्या विपरीत कोन शोधूया. म्हणून विपरीत कोन BOC बरोबर, आपण अगोदर पण याची चर्चा केली का जर 70 असेल तर विपरीत कोन 360 वजा 70. जर 90 असेल कोणताही कोन तर त्याच्या विपरीत कोन म्हणजे 360 वजा 90 बरोबर. विपरीत कोन म्हणजे कालच आपण याच्याविषयी माहिती मिळवली का दिलेला कोन आणि त्याला जर 360मधून आपण मायनस करू तर आपल्याला त्याच्या विपरीत कोन मिळतं. अर्थात याप्रमाणे पहा ही आकृती का हा कोन आणि हा त्याच्या कोणात विपरीत कोन बरोबर. तर हा कोणाचं माप समजा की 40 असेल तर त्याला 360मधून मायनस करू तर आपल्याला हा वरचा विपरीत कोन मिळेल बरोबर. तर हा मधला भाग आहे त्याला कशामधनं मायनस करायचा, मधला जो भाग आवरला गेला जितक्या मापाच्या 360मधून मायनस करू तर आपल्याला हा बाहेरचा विपरीत कोन मिळतो. तर त्याचप्रमाणे या आकृतीमध्ये पण बघा आपल्याला हा जो मधल्या भागाचा माप किती आहे X बरोबर. या Xला आपण हा पूर्ण विपरीत कोन BOC शोधायचा असेल तर त्याला या 360ला Xमधून मायनस करायचा. तर 360 मायनस X बरोबर. पण हा विपरीत कोन जो BOC आहे इथून ते इथपर्यंत तो कोणत्या कोणत्या कोणाने बनलेला आहे तर बघा जर या कोनला झाकून दिला तर आपल्याला X शिवायचे कोणते कोणते कोन दिसत आहेत तर कोन COA, AOD आणि एक शेवटचा BOD. तर विपरीत कोन या 3 कोणाने बनलेले आहेत. ते 3 कोन लिहूया. म्हणून कोन पहिला कोणता येणार, चला BODनी सुरुवात करूया, सॉरी याच्याने सुरुवात करूया. कोन COA किंवा AOC, कोन AOC अधिक दुसरा कोणता येणार कोन AOD. तर कोन AOD अधिक कोन BOD, कोन BOD बरोबर. हा विपरीत कोन BOC या 3 कोणांची बेरीजने बनलेला आहे बरोबर. हा सोडून बाकीचे हे 3 कोणांची बेरीज बरोबर. इकडे तर काय आपण केलं नाही, 360 मायनस X जोच्या तो लिहून घेऊ बरोबर. या तुम्ही रचनेमुळे किंवा आकृतीवरून लिहू शकता. चला आता या प्रत्येकाची मापं दिलेली आहेत. तर AOC याचा माप दिला आहे आपल्याला Y, तर लिहितोय Y. AOD याचा माप दिला आहे Z आणि BOD याचा माप दिला आपल्याला W. ब्ल्यू रंगाने जे दर्शवलेले आहेत ते माप आहेत आणि कोन दर्शवलेले आहेत तर रेड पेनने आणि बिंदूसुद्धा रेड पेनने मी दर्शवलेले आहेत आणि आपल्याला रेषा किंवा किरण मी तुम्हाला ब्लॅक पेनने दर्शवून दिलेला आहे. म्हणून हा O कोन हा O0 माप नाही, हा O बिंदूचा नाव आहे बरोबर. थोडी वस्तू लक्षात घ्या. चला तर Y प्लस Z प्लस W या 3 वस्तू बरोबर 360 मायनस X. तर हा मायनस X आहे. आपण काय करू का चलपद एका बाजूला घेऊन येऊ. तर हा मायनस X आहे त्याला इकडे घेऊ तर काय होऊन जाणार प्लस. तर X प्लस Y प्लस Z प्लस W तुम्ही इथे घेऊन येऊ शकता, मी एकदम सुरुवातीलाच घेऊन आलो बरोबर 360. आता इकडचे जे मायनस X होते ते इकडे येऊन गेलं म्हणजे इथं फक्त राहणार 360 बरोबर. आता व्यवस्थित लक्ष द्या आपल्याला काय दिलेलं आहे X प्लस Y बरोबर W प्लस Z.
म्हणजे W अधिक Z या मापाच्या ठिकाणी आपण X अधिक Y लिहू शकतो. तर आपण काय करतोय, X अधिक Y जसं ते तसं लिहितोय, बरोबर. प्लस हा W अधिक Z त्याच्या ठिकाणी मी काय लिहिते, पुन्हा X अधिक Y. तर X अधिक Y बरोबर 360. का बरं, तर तुम्ही लिहू शकता इथं, कारण X अधिक Y बरोबर W अधिक Z या परिणामाचा जो पक्षमान दिला आहे त्याचा आपण वापर केला. आता बघा x किती वेळा झाले, तर 2 वेळा. तसेच y 2 वेळा बरोबर 360. इथून 2x आणि 2y मधून 2 कॉमन काढतोय मी, मध्ये राहणार फक्त x अधिक y बरोबर 360. म्हणून x अधिक y बरोबर 360 भागिले 2 अर्थात किती आले, 180, बरोबर. आता x, तर x आपण पाहूया कोणता कोण आहे. आपल्याला काय मिळालं, x अधिक y बरोबर, इथे मी साईडला लिहितोय, म्हणून x अधिक y बरोबर आपल्याला उत्तर मिळालं 180, बरोबर. हा उत्तर मिळालं. पण x म्हणजे कोणता कोण आहे, तर x म्हणजे कोण BOC. तर कोण BOC अधिक y म्हणजे कोणता कोण आहे, y म्हणजे कोण COA किंवा AOC. कोण AOC बरोबर काय येणार, 180. पण BOC आणि AOC म्हणजे हे कोण दिसतंय, AOC आणि कोण BOC हे 2 कोण, बरोबर. ते कोणते कोण झाले, रेषीय जोडीतील कोण, किंवा त्यांची बेरीज 180 होते. अर्थातच कोण AOB यांची बेरीज काय होणार, कोण AOB ही एक सरळ कोण आहे ज्याचा माप काय येणार 180. तो काय आला, सरळ कोण, बरोबर. आणि हा सरळ कोण असल्यामुळे AOB रेषा आहे. ज्या सरळ रेषेच्या कोणाचे माप 180 होत असेल ती रेषा म्हणजे काय येणार, तर तो सरळ कोण येणार किंवा तो सरळ रेषा आहे, बरोबर. एक करेक्शन आहे इथे, का कोण PRT हा लिहिला गेला होता, त्या ठिकाणी कोण PRQ हा समजायचा. इथे PQR बरोबर PRQ हे 2 कोण समान असतील, म्हणून कोण PQR आणि PRQ दोन्ही साईडने x माप कॅन्सल होईल आणि मग कोण SQP आणि PRT समान होईल. हा करेक्शन आहे उदाहरण नंबर प्रश्न क्रमांक 3 मध्ये, तो लक्षात घ्यावा. चलो मित्रांनो, 5वा प्रश्न आपण पाहतोय. आकृती तुम्हाला दिलेली आहे 6.17 याप्रमाणे, ज्याच्यात POQ एक रेषा आहे. ही दिलेली आहे एक रेषा आहे म्हणजे आपण सरळ कोणचा इथं वापर करू शकतो. किरण OR रेषा PQ ला लंब आहे. तर किरण OR म्हणजे हा किरण, ही रेषा PQ ला लंब आहे. लंब आहे म्हणजे हा 90 अंशाचा कोण तयार होतो, बरोबर. किरण OP आणि OR मध्ये एक किरण आहे OS. हा OP आणि OR त्याच्यामध्ये हा एक किरण आलेला आहे OS, बरोबर. हा किरण आला असेल तर आपल्याला सिद्ध करायचे आहे का कोण ROS, कोण ROS म्हणजे हा इतका कोण, बरोबर. 1/3 कोण QOS मायनस कोण POS. आता हे कसं काय सिद्ध करायचं आहे ते आपण त्या आकृतीप्रमाणे पाहूया. चला, एक आकृती याप्रमाणे दिलेली आहे. तुम्हाला हा कोण लंब असल्यामुळे 90चा दिलेला आहे. जर इकडचा कोण 90चा तर हा कोण सुद्धा 90चा होणार आहे, बरोबर. ही वस्तू तुम्हाला समजली पाहिजे. या 2 कोणांची बेरीज पण 90 अंश होणार आणि हा कोण पण 90 अंश होणार, बरोबर. आता आपल्याला जे सिद्ध करायचे आहे ते याप्रमाणे आहे. तर जे सिद्ध करायचे आहे त्याची आपण उजवी बाजू घेऊया. तर उजवी बाजू अनुसार जे सिद्ध करायचे आहे त्याची उजवी बाजूला तुम्ही राईट हँड साईड. मित्रांनो, आता कोण QOS, आता हा कोण QOS याप्रमाणे दिसतंय तुम्हाला. कोण QOS म्हणजे इतका भाग जर आपण या झाकून टाकला इकडच्या रेषाखंड तर कोण QOS याप्रमाणे दिसतोय, बरोबर. तर हा कोण QOS त्यासाठी हे तो 2 भागामध्ये विभाजित आहे. कोणत्या 2 भागामध्ये, तर कोण SOR आणि कोण
ROQ. तर आपण कोन QOS त्या ठिकाणी या दोन कोनांची बेरीज स्वरूपात आपण त्यांना लिहू शकतो. तर QOS त्या ठिकाणी मी काय लिहितोय, कोन SOR किंवा कोन ROS प्लस कोन ROQ. कोन ROS अधिक कोन ROQ. बरोबर. याला मी मैरपी कंसात काढतोय. मायनसचा चिन्ह मायनस कोन POS. आता कोन POS मध्ये इकडे कोण दिसतोय हा तुम्हाला, बरोबर. बघा कोन POS 90चा नाही आहे, कोन POR हा पूर्ण कोन 90चा आहे. तर आपण या 90चा वापर करण्यासाठी कोन POR त्याच्यातून जर कोन ROS मायनस करून टाकला तर आपल्याला हा कोन मिळेल. समजतंय का मुलांनो. हा कोन पूर्ण POR आहे, बरोबर. तर कोन ROP हा 90 अंशाचा आहे. या 90 अंशाचा आपल्याला वापर करायचा आहे. त्यासाठी जर कोन POS आपल्याला शोधायचा असेल तर पूर्ण कोनमधून, या पूर्ण कोनमधून हा एवढा पार्ट मायनस करून टाकू आपण. हा भाग मायनस करून टाकू तर आपल्याला जो कोन POS पाहिजे तो आपल्याला मिळेल. तर कोन POS मिळवण्यासाठी आपण काय करणार आहे, कोन POR बरोबर POR मायनस कोन ROS. कोन ROS याला मैरपी कंसात काढतोय, बरोबर. इक्वल टू 1/2. चला आपण या कोन सोडून घेऊ, या कंस सोडून घेऊ. तर कोन ROS अधिक कोन ROQ मायनस कोन POR. हा मायनस मायनस येणार प्लस कोन ROS, बरोबर. चला इक्वल टू 1/3 कंसामध्ये कोन ROS आणि कोन ROS दोन झाले, बरोबर. 2 वेळा हे बेरीज आहे तर लिहितो आपण. इथं लिहूया कोन ROS 2 वेळा कोन ROS अधिक चला कोन ROQ. तर कोन ROQ हा कोन ROQ तो माप किती दिलाय तुम्हाला 90 मायनस कोन POR. तर कोन POR इकडच्या 90 अंशाचा कोन POR पूर्ण कोन हा तो पण माप किती आहे 90. आणि हा कोन ROS ने ROS ची बेरीज झाली तर 2 ROS, बरोबर. चला हे 90 आणि 90 कॅन्सल होणार. तर कंसामध्ये फक्त राहणार 1/3 2 कोन ROS, बरोबर. चला हे 2 आणि हे 2 तुम्ही इथे सरळ रूप याप्रमाणे पण देऊ शकतात का 1/3 गुणिला 2 कोन ROS. चला हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. तर उत्तर काय मिळालं आपल्याला, इक्वल टू कोन ROS बरोबर दिलेल्या परिणामाची डावी बाजू, बरोबर. कळालं मित्रांनो का आपण जे सिद्ध करायचे होतं त्याची उजवी बाजू घेतलेली 1/2 QOS मायनस POS, बरोबर. आणि उत्तर काय मिळवायला पाहिजे होतं आपण कोन ROS. तर आपल्याला हा उत्तर मिळाला कोन ROS. डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध झाली. मित्रांनो 6वा प्रश्न आपल्याला कोन XYZ दिलेला आहे 64 मापाचा आणि XY ला P पर्यंत लांबवला असेल तर या सूचनानुसार आकृती काढा. आकृती इथे आपल्याला स्वतः तयार करायची आहे. किरण YQ हा कोन ZYP चा द्विभाजक असेल तर कोन XYQ आणि विपरीत कोन QYP शोधा. चला आपण बघूया या उदाहरणमध्ये करायचं काय आहे. सर्वप्रथम तर आपल्याला कोन XYZ बरोबर 64 दिलेला आहे. तर मी इथे आकृती काढले कोन XYZ ची 64. त्यापुढे आपल्याला काय सांगितलं आहे का XY ला बिंदू P पर्यंत लांबवलं पाहिजे, बरोबर. XY ला ही रेषेला कोणताही दुसरा बिंदू P घ्या आणि तिथपर्यंत लांब करा. बघा या रेषेला तुम्ही इथपर्यंत पण लांब करू शकले असतं, बरोबर. पण मी इकडे केलेली आहे तर P बिंदूपर्यंत मी ही रेषा लांब केलेली आहे. आता आपल्याला पुन्हा दिलेलं आहे का जर किरण YQ याप्रमाणे दिलेलं आहे का कोन ZYP चा द्विभाजक असेल तर एक किरण Y उगमबिंदूमधून निघणारा एक किरण YQ काढू. ह्या YQ किरणाने कोन ZYP त्याच्या 2 समान भाग केलेले आहेत याप्रमाणे. जर 2 समान भाग केले द्विभाजक, द्वि म्हणजे 2 आणि भाजक 2 समान भागात विभाजन करताय तर एक कोन काढूया, एक किरण काढूया
आणि त्या किरणामुळे या दोन कोणांचे दोन समान भाग एक्स आणि एक्स असं मानून घेऊ का झाले असते. तर आपल्याला शोधायचं काय आहे, व्यवस्थित लक्ष द्या. कोण एक्स वाय क्यू आणि विपरीत कोण क्यू वाय पी. कोण एक्स वाय क्यू हा इथून इथपर्यंतचा कोण, बरोबर. कोण एक्स वाय क्यू हा एवढा पूर्ण कोण शोधायचा आहे. आणि विपरीत कोण क्यू वाय पी, तर हा क्यू वाय पी हा कोण शोधून घेऊ आणि त्याच्या विपरीत कोण म्हणजे त्याला 360मधून मायनस करून टाकू. तर हा इतकाच कोण, त्याच्या विपरीत कोण म्हणजे बाकीच्या 360मधून मायनस केल्यास आपल्याला मिळेल. तर सर्वप्रथम तर आपण आकृती याप्रमाणे काढून घेतली. आता या आकृतीमध्ये आपल्याला माहिती आहे का एक्स पी ही एक रेषा आहे, बरोबर. आणि ह्या रेषेच्या वरती जितकेही कोण आले असतील त्या सर्वांची बेरीज किती होणार, तर 180, बरोबर. या तिन्ही कोणांची बेरीज होणार 180. कालच आपण पाहिलं की रेषा आपल्याला याप्रमाणे दिली असेल, कोणतीही रेषा असेल, बरोबर. तर या रेषेवरती कोण आपण जर 0 पासून स्टार्ट करूया तर इथे पूर्ण होतं सर कोण किती होणार 180. म्हणजे सगळ्याच कोणांची बेरीज होणार 180. तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करू का, येथे कोण पी वाय एक्स सरळ कोण आहे किंवा एक रेषा आहे त्याही तुम्ही लिहू शकता. म्हणून कोण पी वाय एक्स बरोबर 180. कोण पी वाय एक्स बरोबर 180. आता हा कोण पी वाय एक्स कोणत्या कोणत्या कोणाने बनलेला आहे, तर सर्वप्रथम कोण पी वाय क्यू. कोण पी वाय क्यू अधिक या सर्वांची बेरीज कोण क्यू वाय झेड. क्यू वाय झेड अधिक कोण झेड वाय एक्स किंवा एक्स वाय झेड. कोण एक्स वाय झेड बरोबर 180. 3 कोण आहेत, या तिन्ही कोणांची बेरीज. चला कोण पी वाय क्यू त्यासाठी आपण एक्स घेतलेला आहे, स्मॉल एक्स. तर स्मॉल एक्स अधिक क्यू वाय झेड बरोबर दुसरा एक्स अधिक एक्स वाय झेड बरोबर 64 त्यांनीच आपल्याला दिलेला आहे, अधिक 64 बरोबर 180. चला आता हा सिंपल एक रेषीय समीकरण आहे तो सोडवायचा आहे. एक्स अधिक एक्स ते होणार 2x अधिक 64 180. म्हणून 2x बरोबर 180 मायनस 64 म्हणून 2x बरोबर 180मधून 60 दिले 120 116, बरोबर. 116 म्हणून x बरोबर 116 भागिले 2 बरोबर 58. तर एक्सची किंमत मिळाली आपल्याला 58. तर आपल्याला शोधायचा कोणकोणता आहे, कोण एक्स वाय क्यू. आता कोण एक्स वाय क्यू मी ते साईडला सोडवतोय. म्हणून कोण एक्स वाय क्यू बरोबर कोण एक्स वाय क्यू कोणत्या दोन कोणांची बेरीज आहे, 64 आणि एक्सची बेरीज. तर 64 प्लस एक्स बरोबर 64 अधिक एक्सची किंमत 58 बरोबर 122. तर कोण एक्स वाय क्यू आपल्याला मिळालं 122, बरोबर. अजून आपल्याला काय शोधायचे आहे, विपरीत कोण क्यू वाय पी, बरोबर. तर विपरीत कोण मी इथे लिहितोय मुलांनो, विपरीत कोण क्यू वाय पी बरोबर 360 मायनस क्यू वाय पी. क्यू वाय पी हा माप किती आहे आपल्याजवळ एक्स, मायनस एक्स बरोबर 360 मायनस 58 बरोबर 60मधून 58 गेले 2 302 डिग्री. तर विपरीत कोण क्यू वाय पी बरोबर 302, बरोबर. मित्रांनो इथे आपला स्वाध्याय 6.1 संपला.